मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। आज कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला आहे। या बाल आनंद मेळाव्यात गावातील विविध नागरिकांनी येऊन खरेदी विक्री केलेली आहे आणि यातून काय या बाल आनंद मेळाव्याचे काय महत्त्व आहे ते समक्ष येथील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांच्याकडून आपण जाणून घेऊया। आज आपण कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये बाल आनंद मेळावा जो साजरा झालेला आहे तो बघण्यासाठी आलो आहोत आणि या बाल आनंद मेळाव्याचं काय महत्त्व असतं तिल शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्याकडून आपण जाणून घेऊया। या बाल आनंद मेळाव्याचं महत्त्व काय। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मायगाव देवी येथे आम्ही आनंद मेळावा भरवलेला आहे। तरी या आनंद मेळाव्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना पालक भाजी आणि शालेय पोषण आहाराविरुद्ध माहिती तसेच नफा तोटा गणिताचे ज्ञान त्यांना अवगत व्हावे आणि आपण पैसे किती घेतो आणि किती देतो नफा आणि तोटा व्यवहारिक ज्ञान यावे यासाठी आम्ही बाल आनंद मेळावा घेतलेला आहे। आपण जो बाल होऊ शकतो ना, यांना आपलं स्वतःच म्हणजे देवाणघेवाण पैशाचं कमी जास्त आणि त्याच्यातून त्यांना आपलं पैशाचं कसं खर्च करायचा कुठे खर्च करायचा याचं ज्ञान म्हणजे आज जो बाल आनंद मेळावा घेतला आहे त्या व्यावहारिक ज्ञान त्या हिशोबाने आज येथील मायगाव देवी काही नागरिक आहे। आज जो बाल आनंद घेतला आहे मायगाव नागरिकात काय अनुभव आहे। मुलांना याच्यामधून व्यावहारिक ज्ञान मिळेल, भविष्यामध्ये समाजात व्यवहार कसा करायचा याचे ज्ञान प्राप्त होईल। हे चांगली गोष्ट आहे, हे प्रत्येक महिन्यात करायला पाहिजे असं माझं एक मत आहे। त्यामुळे शिक्षणाबरोबरच त्यांना जे व्यवहारामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याबद्दल माहिती। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत राहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत।